हेलो गाइज, बोल रही है बस. हॅलो गाईज. सो आज रुईसाठी बनवला होता मी रस्सम वडा. रुईला फार आवडला रस्सम वडा. त्यासाठी मी पहिलं डाळ धुवून घेतली, मग डाळ टाकली, त्याच्यासोबतच मी थोडासा टोमॅटो टाकले. तशी डाळ नाही टाकत रस्सम वड्यामध्ये, पण थोडंसं घट्ट करण्यासाठी मी त्याच्यामध्ये ॲड केलं मीठ, हळद आणि हिंग. अशा पद्धतीने मी त्याच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या, 2 ते 3. त्यानंतर मी डाळ वड्यासाठी डाळ धुवून घेते, जे की ती रात्री भिजू घातली होती मी. कारण रात्री भिजू घातली तर छान भिजते ती. सकाळी उठलं त्याच्यावर चांगलं वाटण केलं मीठ वगैरे टाकून, बारीकच वाटली डाळ आणि त्याच्यामध्ये थोडंसं अगदी सोडा ॲड केला. त्याच्यानंतर मी त्यासोबतच रसमची तयारी करायला घेतली. त्याच्यामध्ये थोडेसे काळी मिरी, 1 लवंग टाकलं, देन थोडेसे जिरे, लसूण, कढीपत्ता असं ॲड केलं. मग ह्याचं असं बारीक वाटण करून घेतलं मी. तशाचबरोबर मी साईडला थोडेसे वडे टाकले तळायला, कारण की दोन्ही अल्टरनेट होईल म्हणून. नाश्त्याला करायचं तर वेळ लागतो, सो दोन्ही अल्टरनेट करून घेतलं मग असे वडे मी छोटे छोटेच टाकले, कारण की काय होतं ना, मग ते गोल वडे करत बसायला फार वेळ लागतो. सो अशा पद्धतीने वडे केले की लवकर होतात. मग अशा शेजारीची जी डाळ पण शिजली होती, मग डाळ शिजली होती तर मी थोडंसं फ्राय करून घेतलं, जो काही मसाला वाटून घेतला होता रस्समसाठी. थोडंसं तेल कढईमध्ये ॲड केलं, थोडेसे अगेन मी मोहरीची जिरीची फोडणी दिली, त्यात थोड्या मिरच्या ॲड केल्या आणि मग त्याच्यामध्ये वाटण फ्राय करायला घेतलं. छान वाटण असं परतून घेतलं. वाटण छान परतलं तरच त्याला थोडी टेस्ट येते. मग बारीक गॅसवरती चांगलं परतलं आणि मग लाल मिरची त्याच्यामध्ये ॲड केला. मग ते वाटण मी ते आपल्या कुकरमध्ये टाकलं, थोडीशी वरतून कोथिंबीर ॲड केली टेस्टसाठी आणि चांगली 5 ते 10 मिनटं त्याला उकळून दिलं. अशा पद्धतीने आपला रस्सम वडा तयार होता. मग मी रुईला सर्व केलं छान. तर रुईची रिॲक्शन बघूयात आपण रस्सम वडा खाऊन. ओके, चलो. रुई, आवडलं ना तुला वडा? हो, ती लगेच हो म्हणते पाठीमागं. छान होतं ना? छान होतं ना? माय आवडलं? बस.